नमस्कार मित्रो, मी सिद्धांत. स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या चॅनलवर. आज ऐकूया कौस्तुभ केळकर नगरवाला सरांची नवीन गोष्ट, आपला माणूस. आबा, दूध गरम करून ठेवलंय, झोपताना आठवणीनं प्या, निघते मी. आबांची नजर चुकवत जुई पळाली. आबा कुठंतरी हरवलेले, एकदम भाणावर. नेहमीसारखं भिंतीवरल्या धुसर फोटोशी स्पष्ट बोलू लागले. मालू, अशी एखादी पोर जन्माला घातली असतीस तर? जाऊ दे, आपल्या नशिबी तो करंटात जन्माला यायचा होता. असो, ही पोर कशी जीवापाड जपतीये आम्हाला, बघताय ना. तिच्याकडे बघून आला दिवस ढकलतोय झालं. संथ पावलं टाकत आबा कॉटपाशी गेले. कोपऱ्यातल्या टेबलावर झाकून ठेवलेला दुधाचा ग्लास. आबांनी फक्त तो ग्लास फुंगला, तसाच ठेवून दिला. दुसऱ्या दिवशीची सकाळ. 10 वाजत आले. अजून जुईचा पत्ता नाही. आबांची सकाळ आवरलेली. जुई शेजारच्या दामले वकिलांची पोर. खरं तर लग्नाचं वय उलटून चाललेलं. आई लहान असताना गेली, दामल्यानं दुसरं लग्न केलं. सावत्र पण काय असतं, आबांशिवाय दुसरं कोण सांगू शकणार. आबांचं बालपण या सावत्रपणानं करपलेलं. दामल्याला पोरीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पोरीची घुसमट. आबांकडे आलं की तिचं फुलपाखरू व्हायचं. झाले मोकळे आकाश. बाप माणूस तिला आबांमध्ये सापडायचा आणि आबांना आपलं माणूस मिळायचं. उपाशी म्हणं मायेनं चिंब भिजायची. काल रात्री दूध प्यायलं नाही आबा. आबा भानावर. खरं तर आबांनी दूध प्यायलं नाही हे बरंच झालं. नाहीतर आबा पोंक्षे, मुक्काम पोस्ट नरवण, वय वर्ष 72, रिटायर्ड शाळा मास्तर. नरवणला दर्याकिनारी नारळ पोफळीच्या बागा, कातळावरची हापूसची कलमं, मोठं कौलारू घर. पण एकटं, आबांसारखंच. आजच्या भावानं आबा कोट्याधीश, पण मायेच्या खात्यात भिकारी. त्यांचे दिवटे चिरंजीव तिकडे पुण्यात. बापलेकाचं जमत नाही की सून आबांना हिंग लावूनही विचारत नाही. नातवाचं तोंड बघायला आबा अपमान गिळून पुण्याला गेलेला. उलट टपाली परत. तेव्हापासून बापलेकाची मूळ दिखाईसुद्धा झालेली नाही. आता त्याचा नातूसुद्धा विशीचा झाला असेल. खरं तर काळजीचंच कारण. 2 महिन्यांपूर्वीची गोष्ट. आबा झोपलेला. रात्री खुडबुड. जागा झाला. झाकलेली तोंड, अंधारात चमकणारे धारदार कोयते. कोणीतरी आबाच्या जीवावर उठलं होतं नक्की. पैसा अडका रिचवून घरची तिजोरी टम्म फुगलेली. एवढ्याशानं आबा घाबरतोय होय. भिंतीवरची बंदूक उचलली, हवेत 2 बार काढले, पाय लावून पळत गेले लेकाचे. दुसऱ्या दिवशी जुईला समजलं. पोरीच्या डोळ्यात काळजी. माझी काळजी करणारं आहे कोणीतरी. तो एहसास आबाला 150 वर्ष जगण्याचा कॉन्फिडन्स देऊन गेला. तेव्हापासून आबा बंदुकीला रोज तेलपाणी करायचा. उशाशी घेऊन झोपायचा. आने 2 सालों को. आबा एकदा चुकून वाटलं पोराच्या कानावर घालावं. शेवटी सगळं त्याचंच तर आहे. जाऊ दे, नकोच. आपलं माणूस ओळखण्यात पुन्हा चूक नको. युरेका, अचानकच. परवा त्याचा लेक, नातू आणि सून नरवणला. पाय धरून माफी. झालं गेलं गंगेला मिळालं. आबाचे हात आभाळाला टेकलेले. आबा हवेत. आबा पुन्हा आपल्या माणसात परतलेला. नातवाला सगळी वाडी फिरून दाखवली. पासबुकं, सोनं नाणं, सगळा हिशोब मांडून झाला. आबा खरंच हलका झाले होते. 2 दिवसात जुई मात्र फिरकली नाही. आबानं फारसं मनावर घेतलं नाही. सुनबाई कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होती. काय करणार, म्हाताऱ्याचेच पाय धरावे लागले शेवटी. एवढी प्रॉपर्टी आहे, छान रिसॉर्ट होईल, नीलचं आयुष्य मार्गी लागेल. अभ्यासात धड नाही कार्ट, म्हणून नाक घासत इथं यावं लागलं. एकदा इस्टेटीवर नीलचं नाव लागलं की आम्ही सुटलो. मग ठेवू म्हाताऱ्याला कुठंतरी वृद्धाश्रमात. मरेल नातवाच्या आठवणी काढत. पडू नये ते नेमकं आबाच्या कानावर पडलं. आबा पेटला, नुसता भडका. त्याची आपली माणसं पाय लावून पळत गेली.
पुन्हा आबा एकटा. आयुष्याची मॅच पुन्हा एकदा हरला. हिट विकेट. आबानं वकील बोलवला. सगळ्यावर जुईचं नाव लागलं. संध्याकाळी जुई आली. जणू काही झालंच नसावं. पोरीशी आबांनी निवांत गप्पा मारल्या. आबा, निघते मी आता. दूध गरम करून ठेवलंय, तेवढं नक्की प्या. पोरीचे डोळे आबानं डोळे भरून वाचले. मजबुरी, माया की अजून काहीतरी. आबा हुशार होता. टेबलाशी चिठ्ठी लिहित बसला. जुई, पुरी तुझं काहीच चुकलं नाही ग. तो चिंत्या तुझ्या मागं लागलाय. माहिती आहे मला. त्याच्या नादाला लागून तू मला विषाचा प्याला देत होतीस ना, आधी एकदा आणि आजही. त्यानंच माझ्यावर मारेकरी धाडले. तुला घेऊन तिजोरीवर डल्ला मारून मुंबई गाठायची होती त्याला. तरीही तुझ्या डोळ्यात बापाची काळजी दिसत होती मला. तुला पटणार नाही. चिंत्याला हवाय फक्त पैसा. त्याला तो कधीच मिळणार नाही. त्याला अडकवण्याची व्यवस्था केली आहे मी. तू मात्र काळजी करू नकोस. तुझ्या बापूसास सांगितलंय मी. चांगला पोरगा बघून देईल. थाटात लग्न होईल तुझं. तेवढं तुझ्यासाठी ठेवलंय मी. आनंदात राहा. ही चिठ्ठी फक्त तुझ्याच हातात पडेल अशी सोय केली आहे मी. आता माझा जगण्याचा उत्साह संपला. आपलं माणूस ओळखता नाही आलं मला. हरलोय मी. तो ग्लास आता मी ओठी लावणार. सुसाईड नोट लिहून ठेवतो इथे. शुभम भवतु. पिओ ग्लासभर दूध. दुसऱ्या दिवशी सकाळी आबा वेळेवर उठला. जुईची तसलं काही करण्याची हिंमतच झाली नाही. हळदीच्या दुधानं माणूस मरतोय होय. आपल्या माणसात सोन सकाळ उगवली. सोनियाची दिवसाची नांदी साथीला घेऊन आनंदी आनंद. चिंत्या मात्र काळ कोठडीत. कौस्तुभ केळकर, नगरवाला. धन्यवाद मित्रांनो. स्टे ट्यून विथ सिद्धांत ऑन आजची मराठी कथा. तुम्हाला या कथा कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय.